वेलकम टू फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडी बाय सित्रे सर. सित्रे सरांच्या फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. In this session we will study HSC 12 Physics Chapter 7 Wave Optics Part 2. Next point is that is 7.5 Reflection of light at a plane surface. तर लाईटचं प्लेन सरफेसला रिफ्लेक्शन कसं होतं ते आपण इथं स्टडी करायचं आहे. त्यासाठी नाउ कन्सिडर दिस डायग्राम. इन दिस डायग्राम AB इज अ प्लेन वेव्ह फ्रंट. आता AB ही जी आहे ही प्लेन वेव्ह फ्रंट आहे. त्यामध्ये RA आणि QB जे आहेत ह्या पॅरलल बीम ऑफ लाईट जे आहे ह्या पॅरलल बीम ऑफ लाईटच्या बाउंड्रीज आहेत. त्यामध्ये AB ही प्लेन वेव्ह फ्रंट आहे. ही प्लेन वेव्ह फ्रंट नंतर AP जे आहे नॉर्मल टू MN ॲट A. AP जे हे AP नॉर्मल टू दिस MN जे हा रिफ्लेक्टिंग सरफेस आहे ह्या A पॉईंटला AP ही नॉर्मल काढलेले आहे. I angle of incidence. I is the angle of incidence, angle that is angle between incident ray and normal, that is RAP. This angle is angle of incidence I. MN प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस. आता हा MN जे आहे हा प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस आहे जस्ट लाईक मिरर. द इन्सिडंट वेव्ह फ्रंट AB टचेस द रिफ्लेक्टिंग सरफेस ॲट A ॲट टाईम T इक्वल टू 0. आता ज्यावेळी ही बीम ऑफ लाईट जे आहे हा बीम ऑफ लाईटमधली AB जे आहे ही वेव्ह फ्रंट इथं A पॉईंटला टच झालेलं आहे ह्या सरफेसला रिफ्लेक्टिंग सरफेसला. ज्यावेळी टाईम जस्ट आपण काउंटिंग स्टार्ट केलं टाईम 0 आहे त्यावेळी A पॉईंटला ही वेव्ह फ्रंट टच झालेलं आहे. आणखीन लास्ट इकडचं एंड जे आहे हे B पॉईंट अजून इकडं ह्या रिफ्लेक्टिंग सरफेसला टच झालेलं नाही आहे. द पॉईंट B विल टच द रिफ्लेक्टिंग सरफेस ॲट C आफ्टर अ टाईम T इक्वल टू कॅपिटल T. तर ज्यावेळी Aला ही फर्स्ट रिफ्लेक्टिंग वेव्ह जे इथं टच झालेलं आहे त्यावेळी B जे हे B कॅपिटल T इतक्या टाईमनंतर इथं ह्या C पॉईंटला ह्या रिफ्लेक्टिंग सरफेसला टच करेल ती कॅपिटल T टाईम नंतर. The wavelet emitted by point A will have a radius Vt at time T. तर ज्यावेळी B पासून C पर्यंत ही जी लास्ट वेव्ह फ्रंट आहे हे ट्रॅव्हल व्हायला जितका वेळ लागेल तितक्याच वेळामध्ये A पॉईंटचा हा जे रे आहे रिफ्लेक्ट होऊन हा E पॉईंटपर्यंत आलेला आहे कॅपिटल T इतक्या टाईममध्ये. हा A टू E इतक्या वेळामध्ये दॅट इज डिस्टन्स दिस इज वेलॉसिटी इंटू टाईम दॅट इज V इंटू T इतक्या वेळामध्ये E पर्यंत आलेला आहे. ज्या वेळामध्ये B टू C एवढा डिस्टन्स ट्रॅव्हल झालेला आहे तेवढ्याच वेळामध्ये हा A टू E हा रे रिफ्लेक्ट होऊन आलेला आहे. कारण हा फर्स्ट इथं इन्सिडेंट झालेला होता. हा अजून इथं B इथंच होता. B टू C एवढ्या कॅपिटल T टाईममध्ये हे ट्रॅव्हल होईपर्यंत तेवढ्या टाईममध्ये हा A टू E पर्यंत आलेला आहे. दॅट इज AE इक्वल टू BC. आता AE जे आहे हे डिस्टन्स आणि BC डिस्टन्स इक्वल आहे कारण का समान टाईममध्ये आहे आणि व्हेलॉसिटी पण समान आहे. त्यामुळं हे डिस्टन्स जे आहेत AE इक्वल टू BC दॅट इज V इंटू T. द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय लाईट इन द सेम मीडियम इन सेम टाईम. समान टाईममध्ये समान मीडियममध्ये सेम मीडियममध्ये डिस्टन्स ट्रॅव्हल झालेलं आहे त्यामुळे समान असतं म्हणून AE इक्वल टू BC आहे. द अँगल ऑफ इन्सिडन्स दॅट इज अँगल RAP इक्वल टू अँगल BAC इज I. आता यामध्ये RAP जे आहे RAP हा अँगल त्यानंतर BAC हे दोन्ही अँगल सेम आहेत अँगल ऑफ इन्सिडन्स बिकॉज कारण बघा ॲज RA अँड AP आर परपेंडिक्युलर टू AB अँड AC रिस्पेक्टिव्हली. तर इथं हे जे RA आहे हे RA ABला परपेंडिक्युलर आहे आणि AP जे आहे हे AP ANला याला परपेंडिक्युलर आहे. ACला AC आणि AN सेमच आहे. ACला परपेंडिक्युलर आहे म्हणजे AP हे ACला परपेंडिक्युलर आहे म्हणजेच याच्यामध्ये 90 डिग्री अँगल आहे. आणखीन RA जे आहे ABला परपेंडिक्युलर आहे म्हणजे याच्यामध्ये 90 डिग्री अँगल आहे. याच्यामुळं हे दोन्ही अँगल जे आहेत I आणि हा I समान आहे. दॅट इज RAP आणखीन BAC हे दोन्ही अँगल जे आहेत हे अँगल ऑफ इन्सिडन्स I आहेत. द ट्रायंगल्स ABC and AEC are right angle triangles.
and have common hypotenuse AC and one equal side AE equal to BC. आता हे जे दोन ट्रायंगल्स आहेत ABC, ABC हा ट्रायंगल, दिस ABC and AEC हा ट्रायंगल. ह्या दोन ट्रायंगलमध्ये AC जे ही AC ही कॉमन दोन्हीसाठी हायपोटेन्यूस आहे. आणखीन AE इक्वल टू BC, हे AE इक्वल टू BC आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे वरती. त्यामुळं हे दोन्ही ट्रायंगल जे आहेत, हे दोन्ही ट्रायंगल जे आहेत हे कॉन्ग्रंट आहेत. ओके, हेन्स द टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रंट अँड वी हॅव. आता ह्या दोन्ही ट्रायंगलचे जर दोन साईड समान असतील तर हे दोन ट्रायंगल जे आहेत, हे दोन ट्रायंगल्स दोन साईड्स आणि एक अँगल समान आहे, कारण हे राईट अँगल ट्रायंगल आहेत. अँगल एक 90 आहे आणि दोन साईड जे आहेत AC ही कॉमन साईड आहे, AE BC सेम आहेत, म्हणून हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रंट आहेत. जर हे दोन ट्रायंगल जर कॉन्ग्रंट असतील तर ह्यांचे अँगल जे आहेत ACE आणखीन BAC हा अँगल ऑफ इन्सिडन्स I असतो, इक्वेशन 1. त्यानंतर द अँगल ऑफ रिफ्लेक्शन इज PAE इज R. PAE हा जे आहे PAE हा अँगल ऑफ रिफ्लेक्शन R आहे. अँगल बिटवीन रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल अँगल ऑफ रिफ्लेक्शन R आहे. ॲज AE इज परपेंडिक्युलर टू CE अँड AP इज परपेंडिक्युलर टू AC. यामध्ये AE जे आहे AE हे परपेंडिक्युलर टू CE आहे, हे CE आहे ना, या CEला AE ही परपेंडिक्युलर आहे. आणखीन AP दिस AP is perpendicular to AC, this AC. Hence, angle ACE and PAE हे दोन्ही अँगल समान असतात. याचं रिझन आहे AE परपेंडिक्युलर टू CE अँड AP परपेंडिक्युलर टू AC. त्यामुळं हा R असेल तर हा पण R असतो इथं. इक्वेशन नंबर 2. नाउ इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2 गिव्स. तर इक्वेशन 1 जे आहे ह्याची लेफ्ट हँड साईड, इक्वेशन 2 ची लेफ्ट हँड साईड सेम आहे. लेफ्ट हँड साईड सेम असेल तर राईट हँड साईड मस्ट बी सेम. इक्वेटिंग राईट हँड साईड दॅट इज I इक्वल टू R विच इज द लॉ ऑफ रिफ्लेक्शन. त्यांच्या आपण राईट हँड साईड इक्वेट केल्यानंतर आपल्याला I इक्वल टू R मिळालं. हा अँगल ऑफ इन्सिडन्स इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन, यालाच आपण लॉ ऑफ रिफ्लेक्शन म्हणतो. इथं ह्यामध्ये ॲनिमेशनमध्ये दाखवलेलं आहे बा, हा टॉर्चमधला जे रे ऑफ लाईट आहे हा इथे इन्सिडेंट झालेला आहे मिररवरती. ही नॉर्मल आहे ह्या पॉईंटला काढलेली. आणखी इथून हे रिफ्लेक्ट झालेलं आहे. हे रिफ्लेक्ट झाल्यानंतर हा इन्सिडेंट रे अँड नॉर्मल अँगल ऑफ इन्सिडन्स I, हा रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल अँगल ऑफ रिफ्लेक्शन R. तर अँगल ऑफ इन्सिडन्स इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन आपण जर प्रोटेक्टरनं मेजर केलं इथं तर ही दोन्ही I इक्वल टू R येतात. इथं मेजर केलं आहे 30 आलेत. तर हे इथं अँगल ऑफ इन्सिडन्स इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन येतं. द इन्सिडेंट रे, नॉर्मल अँड रिफ्लेक्टेड रे आर इन द सेम प्लेन. हा रिफ्लेक्शनचा सेकंड लॉ आहे. तर हा इन्सिडेंट रे, ही नॉर्मल आणि रिफ्लेक्टेड रे. इथं इन्सिडेंट रे RA आहे. त्यानंतर AP हे नॉर्मल आहे, AE हा रिफ्लेक्टेड रे. हे तिन्ही एकाच प्रतलामध्ये असतात, एकाच प्लेनमध्ये असतात. हा रिफ्लेक्शनचा सेकंड लॉ आहे. रिफ्लेक्शनचे 2 लॉज आहेत. त्यामध्ये फर्स्ट लॉ जे अँगल ऑफ इन्सिडन्स इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन दॅट इज I इक्वल टू R. सेकंड लॉ द इन्सिडेंट रे, नॉर्मल अँड रिफ्लेक्टेड रे आर इन द सेम प्लेन. हा सेकंड लॉ आहे. ॲज द राईट साईड हॅज नाव बिकम लेफ्ट साईड अँड वाईस वर्सा इज कॉल्ड लॅटरल इन्व्हर्शन. तर आता ह्यामध्ये हे जे इन्सिडेंट रे आहेत हे बाउंड्रीचे दोन रे रिफ्लेक्ट झाल्यानंतर हिचं इन्व्हर्जन झालेलं आहे, म्हणजे ही लेफ्ट साईडचे राईटला गेलं आहे, राईटची लेफ्ट साईडला आलेलं आहे. त्यामुळे ह्यामध्ये लॅटरल इन्व्हर्शन होतं. ह्यामध्ये ॲज द राईट साईड हॅज नाव बिकम्स लेफ्ट साईड अँड द वाईस वर्सा इज कॉल्ड लॅटरल इन्व्हर्शन. ह्यालाच आपण लॅटरल इन्व्हर्शन असं म्हणतो. इन्व्हर्शन कारण आपण सेम आपण ह्याच्यामध्ये मिररमध्ये आपली जर प्रतिमा पाहिली तर आपल्याला ह्या लॅटरल इन्व्हर्जन दिसतं. लेफ्ट साईड राईटला दिसते, राईट साईड लेफ्टला दिसते आपली. तेच सेम इथं फेनॉमेनन झालेलं आहे. यालाच आपण लॅटरल इन्व्हर्शन असं म्हणतो. नेक्स्ट पॉईंट इज रिफ्रॅक्शन ऑफ लाईट ॲट अ प्लेन बाउंड्री बिटवीन टू मीडिया. तर दोन वेगवेगळ्या मीडियमची जी बाउंड्री आहे त्या बाउंड्रीला रिफ्रॅक्शन कसं होतं आपण हे इथं स्टडी करायचं आहे. नाऊ कन्सिडर दिस डायग्राम.
इन दिस केस ए बी इज वेवफ्रंट. यामध्ये ए बी जे आहे ही प्लेन वेवफ्रंट आहे. ए डॅश ए आणखीन बी डॅश बी हे जे आहेत पॅरलल बीम ऑफ लाईट आहे. ह्या पॅरलल बीम ऑफ लाईटच्या दोन बाउंड्रीज आहेत. एम एन प्लेन बाउंड्री सेपरेटिंग टू मीडियम. आता हे एम एन जे आहे ह्या दोन वेगवेगळे जे मीडियम्स आहेत, इथं मीडियम इकडे 1 आहे, मीडियम 2 आहे, दोन वेगवेगळे मीडियम आहेत. ह्या दोन वेगवेगळ्या मीडियमना सेपरेट करणारी लाईन जी आहे ही एम एन आहे. ॲट टाईम टी इक्वल टू 0 ए हॅज जस्ट रिच्ड द बाउंड्री सरफेस while B reaches the surface C at later time, that is small t equal to capital T. आता ह्यावेळी जी ही प्लेन वेवफ्रंट आलेली आहे इथं, तर ए पॉईंट जे आहे हा ए पॉईंट ह्या बाउंड्रीला रीच झालेला आहे. तर आपण जस्ट टाईम स्टार्ट केला टी इक्वल टू 0. त्यावेळी बी पॉईंट जे आहे, बी पॉईंट इथं ह्या सेम मीडियममध्ये आहे. अजून तो कॅपिटल टी इतक्या वेळेमध्ये तो सी पॉईंटला आला. इथं हा बी पॉईंट जे आहे हा रेज आहे ह्या बाउंड्रीचा, हा कॅपिटल टी टाईममध्ये सी इथं रीच झालेला आहे. तर लेट द स्पीड ऑफ लाईट बी V1 इन मीडियम 1 अँड V2 इन मीडियम 2. आता ह्या लाईटचं जे स्पीड आहे हे लाईटचं स्पीड मीडियम 1मध्ये आपण V1 घेतलं, मीडियम 2मध्ये V2 घेतलं. तर दस बी सी इक्वल टू V1 इंटू टी. आता बी सी जे बी टू सी हे जे डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आहे, हे डिस्टन्स ट्रॅव्हल जे आहे ह्या V1 इतक्या वेगाने केलेलं आहे आणि याला लागणारा टाईम टी आहे कॅपिटल टी. त्यामुळे हे डिस्टन्स जे आहे वेलॉसिटी इंटू टाईम म्हणून V1 इंटू टी, बी सी हे जे आहे V1 इंटू टी इतकं आलेलं आहे. ॲट टाईम स्मॉल टी इक्वल टू कॅपिटल टी. तर द रेडियस ए ई ऑफ द सेकंडरी वेवलेट इमिटेड फ्रॉम ए विल बी V2 इंटू टी. तर ह्या बी टू सी इतकं डिस्टन्स ट्रॅव्हल करायला कॅपिटल टी टाईम लागलेला आहे. तेवढ्याच वेळेमध्ये ए जी आहे ए ई हे जे डिस्टन्स ट्रॅव्हल केले तेवढ्याच वेळेमध्ये हे दुसरं मीडियम आहे, सेकंड मीडियम आहे. त्यामुळे ह्यामध्ये वेग वेगळा आहे, व्हेलॉसिटी V2 आहे, टाईम टी आहे, सेम टाईम आहे. त्यामुळे डिस्टन्स जे ट्रॅव्हल केलं आहे ए ई हे V2 इंटू टी आहे सेम टाईममध्ये. म्हणजे हे ज्यावेळी इथं एला रीच झालं आहे त्यावेळी हे बी लास्टचा रेज आहे, बाउंड्रीचा रे हा इथं होता. तो बी टू सी इथं एपर्यंत जो लागलेला टाईम आहे तो कॅपिटल टी आहे. तेवढ्याच वेळामध्ये हा रिफ्रॅक्ट होऊन दुसऱ्या मीडियममध्ये ए टू ई इतका गेलेला आहे अंतर. आणि हे ए ई जे आहे हे velocity into time, that is velocity V2 in second medium and time is capital T, hence V2 into T this is A and BC is V1 into T. म्हणजे सेम टाईममध्ये वेगवेगळे डिस्टन्स ट्रॅव्हल केलेत कारण वेलॉसिटी वेगळी आहे तर टाईम मात्र सेम आहे. CE is the tangent to the secondary wavelet emitted from A. आता CE जे आहे CE ही टँजंट आहे या सेकंडरी वेवलेटला इमिटेड फ्रॉम ए पॉईंट. ए पॉईंटला इथं हे टँजंट आहे इथं CE. नाउ angle A dash AP equal to BAC, that is angle of incidence I. A dash AP आणखीन BAC हे दोन्ही अँगल ऑफ इन्सिडन्स आय असतात. ॲक्च्युली हा अँगल ऑफ इन्सिडन्स आय आहे angle between incident ray that is A dash A and normal AP, angle of incidence I. This equal to this, that is BAC. हे सेम असतं because here this PA is perpendicular to AC and A dash A is perpendicular to AB, hence this I equal to this I. Now next one is angle P dash AE equal to AEC. Angle P dash AE and angle ACE हे दोन्ही पण आर आहेत. ॲक्च्युली फर्स्ट हा नॉर्मल अँड रिफ्रॅक्टेड रे, अँगल बिटवीन नॉर्मल अँड रिफ्रॅक्टेड रे, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आर. दिस आर and this r is same because reason is P dash A is perpendicular to AC and CE is perpendicular to AE, hence this r equal to this r, that is angle of refraction r. Now from triangle ABC, this triangle ABC, this triangle is right angle triangle. In this triangle take sin I, this is I. If you take sin I, that is opposite side divided by hypotenuse, and this opposite side is BC, and this BC is nothing but V1 into T and AC, hence
sin I equal to V1 into T upon AC, equation number 3. From triangle AEC, this AEC, this triangle, this is also right angle triangle. In this right angle triangle, take sin R. This sin R is opposite side divided by hypotenuse, and this opposite side is AE divided by AC. But this AE is nothing but V2 into T and this AC. Hence, sin R equal to V2 into T upon AC, equation 4. Now, from equation 3 and 4 we get, now left hand side divided by left hand side, right hand side divided by right hand side, LHS upon LHS, RHS upon RHS आपण डिवाइड केल्यानंतर sin I by sin R, त्यानंतर V1T by AC upon V2T by AC. This capital T and AC gets cancelled. Remaining terms are only V1 by V2. Now here multiplying and dividing by C, here C upon C. Now separating this V1 by C and C by V2, this we can write inverted C by V2 upon C by V1, and C by V2 is nothing but refractive index of second medium, and C by V1 is nothing but refractive index of first medium. This is the refractive index of first medium N1, and second medium refractive index is N2. Rearranging terms, take this N1 to left side and sin R to right side, then this becomes N1 sin I equal to N2 sin R. This is equation 5. And here N1 and N2 are the absolute refractive indices of media 1 and 2. N1 हे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फर्स्ट मीडियमचा आहे, N2 हे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सेकंड मीडियमचा आहे, आणि हे दोन्ही ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहेत. Now here this sin I upon sin R equal to N2 by N1, that is N1 sin I equal to N2 sin R, is the law of refraction and is also called the Snell's law. हा आपण जिथे डेरिव्हेशननं डिराईव्ह केलेला हा स्नेल्स लॉ आहे किंवा हा लॉ ऑफ रिफ्रॅक्शन आहे, फर्स्ट लॉ ऑफ रिफ्रॅक्शन स्नेल्स लॉ, that is ratio of sin of angle of incidence to sin of angle of refraction is always constant, and that constant equal to refractive index of these two mediums. And second law is law of refraction. The incident and refracted rays and the normal to the boundary surface are in the same plane. तर incident ray, refracted ray आणखी नॉर्मल हे एकाच प्लेनमध्ये असतात, एकाच प्रतलामध्ये असतात. हा सेकंड लॉ आहे, लॉ ऑफ रिफ्रॅक्शन. दीज आर द टू लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. And if V1 is greater than V2, that is velocity of light in first medium is greater than velocity of light in second medium, that is N2 is less than N1 is less than N2, that is refractive index of first medium is less than refractive index of second medium, then angle of incidence is greater than angle of refraction. The refracted ray will bend towards the normal while going from optically rare medium to an optical denser medium. ज्यावेळी रे ऑफ लाईट जे आहे, हा रे ऑफ लाईट विरळ माध्यमातून घन माध्यमाकडे ट्रॅव्हल होतो, त्यावेळी हा रिफ्रॅक्टेड रे आहे, हा रिफ्रॅक्टेड रे बेंड टुवर्ड्स द नॉर्मल स्तंभिकेकडे वळतो. आणखीन ज्यावेळी द रिफ्रॅक्टेड रे विल बेंड अवे फ्रॉम द नॉर्मल वाईल गोईंग फ्रॉम अन ऑप्टिकली डेन्सर टू ऑप्टिकली रेअर मिडियम. ज्यावेळी घन माध्यमातून विरळ माध्यमामध्ये ज्यावेळी रे ऑफ लाईट ट्रॅव्हल होतो, त्यावेळी रिफ्रॅक्टेड रे आहे, हा रिफ्रॅक्टेड रे स्तंभिकेपासून दूर वळतो, स्तंभिकेपासून दूर जातो. हे दोन ह्याच्यावरून इंटरप्रिटेशन आहेत ह्या डायग्रामवरून. Next one is the dependence of wavelength on the refractive index of the medium. तर वेवलेंथ जी आहे ही वेवलेंथ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सवरती कशी डिपेंड आहे ते आपण इथं पाहायचं आहे. त्यासाठी कन्सिडर दिस डायग्राम, these two diagrams. In this case, the three successive wavefronts AB, CD and EF are separated by a distance λ1, which is the wavelength of light in the first medium. ह्या दोन्ही डायग्राममध्ये पहिली डायग्राम जे आहे PQ हा बाउंड्री आहे, हे फर्स्ट मीडियम जे आहे, फर्स्ट मीडियममध्ये ही लाईट वेव एंटर होत आहे. ह्या लाईट वेव एंटर होते वेळी आपण तीन वेगवेगळ्या आपण प्लेन वेवफ्रंट घेतलेले आहेत, AB, CD, EF ह्या वेवफ्रंट आहेत फर्स्ट मीडियममध्ये, आणि ह्यांच्यामधलं अंतर जे आहे, डिस्टन्स जे आहे बिटवीन टू वेवफ्रंट इज λ1. म्हणजे AC अँड CA हे जे वेव आहेत या दोन्ही वेवफ्रंटमध्ये अंतर जे आहे हे λ1 आहे. आफ्टर रिफ्रॅक्शन थ्रू बाउंड्री PQ, द थ्री वेवफ्रंट्स आर इंडिकेटेड बाय A', B', C', D' अँड E', F'. आफ्टर रिफ्रॅक्शन जे आहे E', F', C', D' अँड A', B', ह्या आफ्टर रिफ्रॅक्शन वेवफ्रंट आहेत.
after refraction. The distance between any two wavefronts is lambda 2 equal to wavelength of the light in the second medium. आता सेकंड मीडियम जे सेकंड मीडियममध्ये ही वेव ट्रॅव्हल झाल्यानंतर ह्या दोन्ही वेवफ्रंट जे आहेत ह्या प्लेन वेवफ्रंट यामधलं अंतर जे आहे हे लॅम्बडा 2 आहे. जर रे नॉर्मली इन्सिडेंट झाला तर ही पहिली डायग्राम आहे. सेम इन केस ऑफ इफ रे इज इन्सिडंट ऑब्लिकली, म्हणजे नॉर्मली परपॅन्डिक्युलर डायरेक्शनमध्ये इन्सिडंट न होता वेगळ्या अँगलनं इन्सिडंट झाला तर त्या केसमध्ये पण सेम ABCDEF ह्या वेवफ्रंट आहेत प्लेन वेवफ्रंट फर्स्ट मीडियममध्ये आणि यांच्यामधलं अंतर जे लॅम्बडा 1 आहे दोन वेवफ्रंटमधलं. आफ्टर रिफ्रॅक्शन E' F' C' D' अँड A' B' ह्या आफ्टर रिफ्रॅक्शनच्या प्लेन वेवफ्रंट आहेत आणि याच्यामधलं अंतर जे दुसऱ्या मीडियममध्ये ते लॅम्बडा 2 आहे. तर याच्यावरून आपण हे असं इक्वेशन लिहू शकतो आपण सेकंड मीडियममध्ये लॅम्बडा 2 इक्वल टू लॅम्बडा 1 V2/V1 लॅम्बडा 1 N2/N1. लॅम्बडा 2 जे आहे हे लॅम्बडा 2 लॅम्बडा 1 इक्वल टू V2/V1 आहे. त्यावरून आपण लॅम्बडा 2 इकडे घेतल्यानंतर लॅम्बडा 2 इक्वल टू लॅम्बडा 1 इंटू V2/V1 and this V2/V1 we can write N1/N2, that is lambda 1 into N1/N2, equation 8. Now in medium first, as both diagrams दोन्ही केसमध्ये आपण फर्स्ट मीडियम जे आहे हे फर्स्ट मीडियम PQ ही बाउंड्री आहे दोन मीडियमची. इकडं हे PQच्या ह्या साईडला वेगळं मीडियम आहे, इकडे वेगळे मीडियम आहे. ह्या फर्स्ट मीडियममध्ये टाईम हा वेवलेंथ डिवाइड बाय वेलॉसिटी. ॲक्च्युली दोन वेवफ्रंट जे आहे ह्यामधलं अंतर जे आहे हे लॅम्बडा 1 आहे. हे डिस्टन्स इक्वल टू व्हेलॉसिटी इंटू टाईम हे जे इक्वेशन आहे हे वापरलं आपण इथं. डिस्टन्स इक्वल टू व्हेलॉसिटी इंटू टाईम, आणखी टाईम इक्वल टू डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी. पण डिस्टन्स इथं लॅम्बडा 1 आहे, व्हेलॉसिटी V1 आहे फर्स्ट मीडियममधली, म्हणून टाईम T इक्वल टू लॅम्बडा 1/V1. दिस इज इक्वेशन 6. सिमिलरली मीडियम सेकंड, आता सेकंड मीडियममध्ये व्हेलॉसिटी V2 आहे, वेवलेंथ दोन्ही वेवफ्रंट जे आहेत ह्यामधलं अंतर जे आहे लॅम्बडा 2 आहे. त्यामुळे टाईम जे आहे हा टाईम डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी, डिस्टन्स आहे लॅम्बडा 2, व्हेलॉसिटी आहे V2, हेन्स टाईम इक्वल टू लॅम्बडा 2/V2, इक्वेशन 7. इफ मीडियम 1 इज व्हॅक्यूम where the wavelength of light is lambda naught or lambda 0 and n is the refractive index of the medium 2, then wavelength of light in medium 2 is lambda. Equation this lambda 2 equal to lambda 1 V2/V1 and lambda 1 into N1/N2 can be written as, आपण यामध्ये पहिल्या मीडियम 1 जे हे मीडियम 1 आपण जर व्हॅक्यूम घेतलं आणि त्या व्हॅक्यूममधली वेवलेंथ जे ही आपण लॅम्बडा नॉट घेतली आणि n हे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम घेतला, तर वेवलेंथ ऑफ लाईट इन सेकंड मीडियम लॅम्बडा घेतली. तर हे जे इक्वेशन आहे सेकंड मीडियममधली वेवलेंथ जे ही लॅम्बडा 2च्या ऐवजी लॅम्बडा येईल. त्यानंतर फर्स्ट मीडियममधली वेवलेंथ जे आहे ही लॅम्बडा 1च्या ऐवजी लॅम्बडा नॉट येईल. त्यानंतर व्हेलॉसिटी जे आहेत ह्या V2 आणि व्हेलॉसिटी सेकंड मीडियममधली जे ही फर्स्ट मीडियममधली ही व्हॅक्यूम असल्यामुळे तिथलं व्हेलॉसिटी आपण नेहमी सीन दाखवतो, म्हणून आपण इथं लॅम्बडा 2च्या ऐवजी लॅम्बडा लिहिलेलं आहे. सेकंड मीडियममधली वेवलेंथ जे आहे ही आपण व्हेलॉसिटी डिस्टन्स लॅम्बडा घेतलेला आहे आणि फर्स्ट मीडियम जे डिस्टन्स हे आपण लॅम्बडा 1च्या ठिकाणी आपण लॅम्बडा नॉट घेतलेला आहे. सेकंड मीडियमची व्हेलॉसिटी V2 आहे. फर्स्ट मीडियम जे व्हॅक्यूम असल्यामुळे व्हॅक्यूममुळे आपण व्हॅक्यूमची व्हेलॉसिटी आपण सीन दाखवतो. आणखीन लॅम्बडा 1 फर्स्ट मीडियम जे ह्याऐवजी लॅम्बडा 1च्या ऐवजी लॅम्बडा नॉट घेतलेला आहे. फर्स्ट मीडियम जे व्हॅक्यूम असल्यामुळे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1 येतो, इथं 1 लिहिलं आहे. आणखीन N2 हे सेकंड मीडियमचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण n घेतलेलं आहे, त्यामुळे हे इक्वेशन असं चेंज झालेलं आहे. याला आपण इक्वेशन 9 म्हटलं. The ratio of the frequencies nu1 and nu2 of the wave in the two media can be written using equation 8. आता ह्या 8 इक्वेशन आपण पाठीमध्ये पाहिलेलं आहे, त्या 8 इक्वेशनवरून आपण हे जे 8 इक्वेशन आहे त्यावरून आपण हे लिहिले व्हॅल्यूज फ्रिक्वेन्सीच्या nu1 अपॉन nu2 इक्वल टू हे जे इथं इक्वेशन आहे फ्रिक्वेन्सी जे आहेत ह्या फ्रिक्वेन्सीच्या व्हॅल्यू पुट केल्या. फ्रिक्वेन्सी इक्वल टू व्हेलॉसिटी अपॉन वेवलेंथ. फर्स्ट मीडियमली फ्रिक्वेन्सी फर्स्ट वेलॉसिटी फर्स्ट वेवलेंथ, सेकंड मीडियमली फ्रिक्वेन्सी सेकंड वेलॉसिटी अपॉन सेकंड वेवलेंथ. Then this ratio is 1. If this ratio is 1 means meaning of this demonstrates that the frequency of wave remains unchanged while going from one medium to another medium. म्हणजे एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये प्रकाश ट्रॅव्हल झाल्यानंतर त्याची फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट असते, फ्रिक्वेन्सी चेंज नाही होत, फ्रिक्वेन्सी बदलत नाही, फक्त व्हेलॉसिटी आणि वेवलेंथ हे चेंज होतात मीडियम चेंज झाल्यानंतर. When ray of light travels from one medium to another medium, then frequency remains constant, only velocity and wavelength changes.
Thank you for watching this video and keep watching videos, and for other videos see description box of this video, and don't forget to subscribe, like and share.